मनाला एका किल्ल्यासारखं, अभेद्य, मजबूत कसं बनवायचं? तुम्हाला वाटेल हे शक्य आहे का? तर हो, याचं उत्तर हजारो वर्ष जुन्या एका कथेत दडले. आज आपण तीच कथा उलगडून पाहणार आहोत. एक अशी गोष्ट जी आपल्याला आजच्या ह्या धावपळीच्या आयुष्यात मनाला कणखर बनवण्याचा मार्ग दाखवेल. चला तर मग हा प्रवास एकत्र सुरू करूया. तर आपला हा प्रवास 6 टप्प्यांतून पुढे जाईल. आपण सुरुवात करणार आहोत एका अस्वस्थ मनाच्या गोष्टीनं. मग पाहूया करुणेचं शस्त्र काय आहे, प्रज्ञेचा किल्ला कसा बांधायचा आणि हो, हे सगळं आजच्या काळात कसं वापरायचं याच्या आधुनिक पुस्तिका पण आहेत, शरीर आणि मनासाठी. आणि शेवटी एक छोटीशी सराव प्रयोगशाळा, जिथे आपण हे सगळं प्रत्यक्षात आणू. चला, आपण एक कल्पना करूया. श्रावस्तीजवळची एक घनदाट वनराई, शांत, निवांत. इथे 500 भिक्खू आले आहेत शेकडो मैल चालून, ध्यानासाठी. त्यांचा उद्देश एकदम स्पष्ट आहे, मनाच्या आत डोकावून सत्याचा शोध घेणं. पण त्यांना जराही कल्पना नाहीये की त्यांच्या या शांत साधनेत एक मोठं विघ्न येणार आहे. सुरुवातीला ना सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. जवळच्या गावच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं, अन्नपाणी दिलं. पण खरा संघर्ष वेगळ्याच पातळीवर सुरू झाला. त्या वनराईत ज्या देवता राहत होत्या, त्यांना या भिक्खूंचा वाढलेला मुक्काम काही सहन होईना. त्यांना असं वाटू लागलं की अरे, हे तर आपल्याच घरात आलेत, आपलंच अस्तित्व धोक्यात आलंय. आणि मग काय, त्यांनी त्या भिक्खूंना तिथून घालवून द्यायचं पक्कं ठरवलं. मग सुरू झाला खरा खेळ. त्या देवतांनी भिक्खूंना घाबरवण्यासाठी इतक्या भयानक युक्त्या वापरल्या. जरा विचार करा हा. डोळे मिटून ध्यानाला बसलेल्या त्या शांत भिक्खूंना अचानक धड नसलेली मुंडकी आणि मुंडकी नसलेली धड दिसू लागली. कानांवर असे काही विचित्र, भीतीदायक आवाज आदळू लागले की अंगावर काटा यावा. आणि एवढंच नाही, तर अचानक अनेकांना शिंका आणि खोकल्यासारख्या आजारांनी ग्रासलं. कल्पना करा, त्यांचं मन किती किती विचलित झालं असेल. खरं तर ही गोष्ट फक्त काही अदृश्य शक्तींची नाहीये. ही गोष्ट आहे आपल्याच मनाच्या आत चाललेल्या युद्धाची. त्या भिक्खूंना जे काही बाहेर दिसत होतं, तो सगळा त्यांच्या आतल्या भीतीचा, त्यांच्या चिंतेचा खेळ होता. आणि मग प्रश्न हा उरतो की जेव्हा आपलंच मन आपलं शत्रू बनतं, तेव्हा पळवाट तरी कुठे शोधायची? अखेर ते सगळे घाबरलेले, हताश झालेले भिक्खू परत आले बुद्धांकडे. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाले, तुम्ही त्या वनात गेलात, पण तुमच्याकडे स्वतःच्या रक्षणासाठी कोणतंच शस्त्र नव्हतं. आणि मग बुद्धांनी त्यांना एक असं शस्त्र दिलं, जे कोणत्याही तलवारीपेक्षा कितीतरी पटीनं धारदार होतं. करणीयमथकुशलेन यन्तं सन्तं पदमभिसमेच्य सक्कोजूच सुहुजूच सुवचोच समुदुअनतिमानी. हे जे आपण ऐकलं, हे आहेत मेत्तसुत्ताचे सुरुवातीचे श्लोक, म्हणजेच प्रेम आणि करुणेच्या उपदेशाचे. यात एक मार्ग दिसतो, जो फक्त बाहेरच्या शांततेसाठी नाहीये, तर आपल्या आतल्या स्थिरतेसाठी आहे. ही तयारी आहे एका अशा योद्ध्याची, ज्याचं शस्त्र तलवार नाही, तर करुणा आहे. मैत्त हा पाली शब्द आहे. याचा अर्थ फक्त प्रेम किंवा दया नाही, तो खूप खोल आहे. मैत्त म्हणजे एक सक्रिय ऊर्जा, एक असं साधन, एक असं संरक्षक कवच, जे आपल्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण बदलू शकतं. विचार करा, द्वेषाचं रूपांतर मैत्रीत करण्याची ताकद यात आहे. ही इतरांना माफ करण्याची आणि महत्वाचं म्हणजे स्वतःला स्वीकारण्याची शक्ती आहे. आणि मग ह्या पहिल्या शस्त्राचा जो परिणाम झाला, तो खरंच थक्क करणारा होता. भिक्खू त्या वनराईत परत गेले, पण यावेळी त्यांनी द्वेषाने नाही, तर करुणेने, मेत्त भावनेने त्या सुत्ताचं पठण सुरू केलं. आणि काय आश्चर्य, ज्या अदृश्य शक्ती त्यांना त्रास देत होत्या, त्या शांत झाल्या. इतकंच नाही, तर त्या देवता आता त्यांचं रक्षण करू लागल्या. शत्रूच रक्षक बनले. बरं, आता बाहेरचं वातावरण तर शांत झालं होतं. आता वेळ होती आतल्या प्रवासाची. भिक्खूंनी विपश्यना ध्यानाला सुरुवात केली. विपश्यना म्हणजे काय? तर जे जसं आहे त्याला तसंच, कोणताही पूर्वग्रह न ठेवता पाहणं. आणि त्यांनी सुरुवात केली स्वतःच्या शरीरापासून. आपलं हे शरीर किती नाजूक आहे, किती अशाश्वत आहे, ह्या सत्यावर त्यांनी चिंतन सुरू केलं. कुंभुपमं कायमिमं विदित्वा नगुरूपं चित्तमिदं ठपेत्वा योधेथ मारं पन्यावुधेन जितं च रख्खे अनिवेसो नोसिया. हा आहे धम्मपदामधला 40वा श्लोक. आणि खरं सांगायचं तर यातच आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार दडलेलं आहे.
या 4 खूप शक्तिशाली रूपकं वापरली आहेत. आपलं शरीर म्हणजे मातीचं कच्चं भांडं, आपलं मन म्हणजे एक किल्ला, प्रज्ञा म्हणजे शस्त्र आणि यातून मिळणारं स्थैर्य म्हणजे आपला विजय. यातला एक शब्द खूप महत्वाचा आहे, पन्यावुधेन. पन्या म्हणजे प्रज्ञा किंवा ज्ञान आणि आवुधेन म्हणजे शस्त्राने. पण ही पन्या म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, ही आहे गोष्टींच्या मुळाशी जाऊन सत्य पाहण्याची क्षमता, एक प्रकारची आतली दृष्टी. आणि या दृष्टीचा, या क्षमतेचा शस्त्र म्हणून वापर करणं, हे ते शस्त्र आहे जे आपल्या आतलं अज्ञान आणि सगळे भ्रम कापून काढतं. ठीक आहे, तर आता या प्राचीन ज्ञानाला आपण आजच्या काळात आणूया. या श्लोकाचा पहिला भाग घेऊ, शरीर. आपल्या या भौतिक शरीराशी नेमकं नातं काय आहे यावर थोडं लक्ष देऊ. बघा, आपलं शरीर हे एका मातीच्या भांड्यासारखं आहे, नाजूक, अशाश्वत. कधी ना कधी ते फुटणारच आहे. हे सत्य स्वीकारण्यातच खरं शहाणपण आहे. आता याचा अर्थ असा नाही की शरीराची काळजीच घ्यायची नाही, नक्कीच घ्यायची, पण त्याच्या मोहात, त्याच्या सौंदर्यात किंवा त्याच्या ताकदीत अडकून पडायचं नाही. कारण जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मानसिक शक्तीचा पाया रचला जातो. शरीराबद्दल तर बोललो. आता येऊया श्लोकाच्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, मन. या आधुनिक जगात एक कणखर मन, एक फोर्ट्रेस ऑफ माइंड कसं तयार करायचं, त्याचं रक्षण कसं करायचं आणि मिळवलेली शांतता ती टिकवून कशी ठेवायची. पण मनाचा किल्ला वगैरे बोलायला ठीक आहे, पण आजच्या काळात हे नेमकं कसं उपयोगी पडतं, नाही का? चला, आपल्या रोजच्या आयुष्यातलीच 3 उदाहरणं घेऊया आणि त्यातून हे समजून घेऊया. पहिलं उदाहरण, कामाच्या ठिकाणची नकारात्मकता. कुणाचं तरी मूड खराब आहे, कोणीतरी टीका केली, हे शब्द बाणासारखे थेट आपल्या मनावर हल्ला करतात, बरोबर? इथे प्रज्ञेचं शस्त्र म्हणजे काय, तर हे समजणं की ती टीका किंवा ते शब्द म्हणजे तुमच्यावर झालेला वैयक्तिक हल्ला नाही. ती एक बाहेर घडणारी घटना आहे. एक विचार मनात आणायचा, हे विचार, हे शब्द माझ्या किल्ल्याच्या भिंतींच्या बाहेर आहेत, त्यांना आत यायची परवानगी नाही. बस, एवढा एक विचारच आपल्या मनाचं रक्षण करतो. आता दुसरं उदाहरण, आपलं डिजिटल जग. आपल्या फोनवर सतत येणारे नोटिफिकेशन्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ईमेल, हे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या कथेतील मार आहेत, वाईट शक्ती, जी आपलं लक्ष, आपली ऊर्जा सतत चोरत असते. इथे आपलं मन म्हणजे किल्ला आणि त्या किल्ल्याचे दरवाजे म्हणजे आपलं लक्ष. ते कधी उघडायचे, किती वेळ उघडायचे आणि कोणासाठी उघडायचे हे आपण ठरवायचे. बरं, आत्तापर्यंत आपण खूप काही ऐकलं, समजून घेतलं, पण आता वेळ आहे सिद्धांताकडून कृतीकडे वळण्याची. चला, एका ठोस सरावाकडे जाऊया, जो आपण रोजच्या आयुष्यात अगदी सहजपणे करू शकतो. समजा ही आपल्या मनाच्या किल्ल्याची रोजची देखभालच आहे. हा एक अगदी साधा 4 पायऱ्यांचा सराव आहे, जो थेट त्या धम्मपदाच्या श्लोकातील रूपकांवरच आधारलेला आहे. पहिली पायरी, भांडे ओळखा. म्हणजे आपल्या शरीरातली कोणतीही एक संवेदना किंवा नाजूकपणा, कोणताही चांगला वाईट शिक्का न मारता फक्त अनुभवा. दुसरी पायरी, मार ओळखा. तुम्हाला तणाव देणारा कोणताही एक विचार किंवा बाह्य दबाव ओळखा. तिसरी पायरी, शस्त्र वापरा. फक्त 3 वेळा जाणीवपूर्वक श्वास घ्या. आपलं पूर्ण लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा. आणि चौथी पायरी, विजयाचे रक्षण करा. पुढचं फक्त 1 मिनिट, जेव्हा जेव्हा तो मार म्हणजे तो विचार परत येईल, तेव्हा हळुवारपणे आपलं लक्ष पुन्हा श्वासावर आणा. हे आपल्या मनासाठीचं रोजचं व्यायाम आहे. आणि त्या मूळ कथेचा शेवट काय झाला माहितीये? तो तर सगळ्यात जास्त प्रेरणादायी आहे. बुद्धांच्या या दुहेरी शिकवणीमुळे, म्हणजे आधी करुणेचं शस्त्र आणि मग प्रज्ञेचा किल्ला, त्या 500च्या 500 भिक्खूंनी ज्ञानाची सर्वोच्च अवस्था गाठली. ते भीती, चिंता आणि सगळ्या दुःखांपासून कायमचे मुक्त झाले. तर मग जाता जाता एक प्रश्न, या प्राचीन ज्ञानाचा वापर करून आपण आज आपल्या मनाच्या किल्ल्याचा कोणता भाग मजबूत करणार आहोत? कामाच्या ठिकाणचा ताण सहन करणारी भिंत, डिजिटल जगाच्या हल्ल्यांपासून वाचवणारा दरवाजा, की नात्यांमधली गुंतागुंत सोडवणारा बुरुज? सुरुवात कुठून करणार? विचार नक्की करा.